चला मित्रांनो, आज आपल्याला पाहायचे आहे की पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकणारे टॉप 50 प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या ठिकाणी माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. दुसरा प्रश्न, मंदिराचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? मंदिराचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर भुवनेश्वर या शहरास मंदिराचे शहर ओळखले जाते. तिसरा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले आहे. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? तर आंतरराष्ट्रीय मुख्यालयाचे ठिकाण हे नेदरलँडमध्ये आहे. पाचवा प्रश्न, समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? चला मित्रांनो, समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? तर 52 विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत. सहावा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेवटचा ग्रंथ कोणता? तर सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेवटचा ग्रंथ आहे. सातवा प्रश्न, भारतीय रेल्वेचा नवीन क्रमांक काय आहे? मित्रांनो, 139 हा भारतीय रेल्वेचा नवीन क्रमांक आहे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की भारतीय रेल्वेचा जुना क्रमांक काय होता, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आठवा प्रश्न, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोदावरी या नदीवर गंगापूर प्रकल्प स्थित आहे. प्रश्न क्रमांक 9, संत तुकारामांचे समाधीस्थळ कोठे आहे? संत तुकारामांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर देहू या ठिकाणी संत तुकारामांचे समाधीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे महसूल वर्ष केव्हा चालू होते? तर 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे महसूल वर्ष चालू होते. प्रश्न क्रमांक 12, मिठागरांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर रायगड या जिल्ह्यास मिठागरांचा जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 13, पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील हे पानिपत या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 14, गोलपिटा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर नामदेव ढसाळांचा गोलपिटा हा काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 15, नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिला जातो? तर मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. प्रश्न क्रमांक 16, पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा या नदीची उपनदी पंचगंगा नदी आहे. नियोजन आयोगाची पहिली बैठक कोठे झाली? तर दिल्ली या ठिकाणी नियोजन आयोगाची पहिली बैठक झाली. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की याची तारीख आणि वर्ष कमेंटमध्ये मला नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 18, भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1993 साली भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, साल्हेर शिखराची उंची किती आहे? तर 1567 मीटर साल्हेर शिखराची उंची स्थित आहे. आणि हा साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
प्रश्न क्रमांक 20, गांधीजींचा पहिला यशस्वी सत्याग्रह कोणता? तर चंपारण्य हा गांधीजींचा पहिला यशस्वी सत्याग्रह आहे. प्रश्न क्रमांक 21, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 22, जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर 4 ऑक्टोबर रोजी जागतिक पशु दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर नंदुरबार या जिल्ह्यास महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 24, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात शिवनेरी किल्ला स्थित आहे. प्रश्न क्रमांक 25, 52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात? तर 52 दरवाजांचे शहर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यास ओळखले जाते. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर धारावी या ठिकाणी तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर पानझडी वने ही महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत. प्रश्न क्रमांक 28, रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो? तर जिल्हाधिकारी हा जिल्हास्तरावरील प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 29, ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख असतो ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 30, जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो? तर 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल असतो. मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे शिल्पकार आहेत. प्रश्न क्रमांक 32, रिडल्स इन हिंदुझम हे चे लेखक कोण आहेत? रिडल्स इन हिंदुझम चे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 33, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण आहेत? तर रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 34, द्विभाषी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर बी.जी. खेर हे द्विभाषी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री झाले आहेत. प्रश्न क्रमांक 35, वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर नॉट्स या परिमाणात वाऱ्याचा वेग मोजला जातो. प्रश्न क्रमांक 36, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावामुळे होतो? तर विटॅमिन बी या कमीमुळे बेरी हा आजार होतो. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते? तर संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष होते शंकरराव देव. प्रश्न क्रमांक 38, मूक नाईक हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर मूक नाईक सुरू केले बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रश्न क्रमांक 39, ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर पंचायत समिती देते. प्रश्न क्रमांक 40, राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 41, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर परभणी येथे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 42, आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस स्थित आहे. प्रश्न क्रमांक 43, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर सांगली या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य स्थित आहे. प्रश्न क्रमांक 44, जैन धर्मातील पहिला तीर्थक कोण आहे? तर ऋषभदेव जैन धर्मातील पहिला तीर्थक आहे. प्रश्न क्रमांक 45, ग्रामगीता कोणी लिहिली? तर संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 46, चिपको चळवळ कशाशी संबंधित होती? तर वृक्षतोडशी चिपको चळवळ संबंधित होती. प्रश्न क्रमांक 47, उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला आहे. प्रश्न क्रमांक 48, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यात कांचनगंगा हे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 49, बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर आसाम या राज्यात प्रसिद्ध आहे. आणि ह्या टेस्टचा लास्टवा प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरला जातो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन व्हा.